गेल्या 3 वर्षापासून देवेंद्र फडणवीसांचं लक्ष महाराष्ट्रावर कमी आणि राजकारणावर जास्त। मित्र हो, नमस्कार। मागच्या सरकारमध्ये म्हणजे एकनाथ शिंदे ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते। त्यावेळेला सुद्धा आणि आताही म्हणजे खरं तर त्यावेळेला तर अपयशी गृहमंत्री म्हणत विरोधक सातत्यानं देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करीत होते। अहो, राज्यात प्रचंड प्रमाणामध्ये गुन्हेगारी वाढलेली, या गुन्हेगारांना ना कायद्याचं भय ना फडणवीसांच्या गृह खात्याचं भय। खून काय, बलात्कार काय, ड्रग माफियांचा हैदोस काय, कोणी ज्याला वाटेल त्यांनी ते खुशाल करावं, त्यांचं काहीही बिघडत नव्हतं। अगदी सगळं काही निर्भय वातावरणामध्ये सुरू होतं। आता भले विरोधकांना त्यावेळी राजीनामे मागितले जात होते, पण कोणी राजीनामा मागितला म्हणून देवेंद्र फडणवीस थोडंच राजीनामा देणार होते। पण बघा आता या सरकारमध्ये तरी काय हो, फडणवीस गृहमंत्री आहेत आणि मुख्यमंत्रीही, पण राज्यात चाललंय काय, काय परिस्थिती आहे तुम्ही आपण रोज प्रसार माध्यमातून तर अनुभवतच आहोत। गेल्या 3 वर्षापासून देवेंद्र फडणवीसांचं लक्ष महाराष्ट्रावर कमी आणि राजकारणावर जास्त असं चित्र आपल्याला सातत्यानं दिसत आहे, रोज दिसत आलेलं आहे। रोज गृहमंत्री म्हणून सोडाचो, पण मुख्यमंत्री म्हणूनही देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्रामध्ये काहीही दरारा उरला नाही की काय, हा सवाल उपस्थित होतो। पुण्यातल्या दीनानाथ रुग्णालयाकडून म्हणजे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून उपचारासाठी आधी 10 लाख रुपये भरा अशी अट घातली, त्यामुळं गर्भवती तनिषा भिसे यांचा प्राण गमावा लागला। या दुर्दैवी घटनेनंतर मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाच्या विरोधात संतापाची तीव्र लाट उसळली, तोडफोड झाली। अहो, तसं पाहिलं तर राज्यातील अनेक खासगी रुग्णालय दरोडेखोरांचीच भूमिका निभावत आहेत ना। सरकारी रुग्णालय व्यवस्थित सेवा देत नाहीत, सुविधांचा अभाव असतो। वैद्यकीय सेवा आता सेवा नाही उरली, धंदा झालाय फक्त धंदा। अहो, ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनाच फक्त जगण्याचा अधिकार उरला आहे। असो, हा विषय खरं तर खूप मोठा आहे, त्यावर आपण पुन्हा बोलूया सविस्तर। तर मंगेशकर रुग्णालयामध्ये ज्या या विषयांना प्राण गमवावा लागला त्यावरून वैद्यकीय धंदा कसा केला जातोय हे तर समोर आलं। पण बघा, एका भाजप आमदारांच्या पीएच्या पत्नी होत्या या भिसे। अहो, त्यांच्या पतीने काही कमी प्रयत्न केले असतील का? रुग्णालय अडवणूक करीत असल्याबाबत त्यांनी मंत्रालयात सुद्धा फोन लावला आणि तिथून त्यांना योग्य प्रतिसाद सुद्धा मिळाला। मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षातून या रुग्णालयाला फोन करण्यात आला, पण या रुग्णालयानं त्या फोनलाही महत्व दिलं नाही। रुग्णालयाकडून मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या फोनला योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही याची कबुली मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे। अहो, याचा अर्थ होतो काय, मुख्यमंत्र्यांच्या कक्षातून रुग्णालयाला फोन जातो आणि त्या फोनची साधी दखल देखील घेतली जात नाही। मुख्यमंत्र्यांनी कबुली जरूर दिली हो, पण हे अपयश कुणाचं, ही नामुष्की कुणाची? मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाला जर एखादा रुग्णालय महत्वाचं देत नसेल तर हा कक्ष काय कामाचा? मुख्यमंत्री या पदाचा दरारा संपला की काय? आता भले तुम्ही कमिटी नेमाल हो, चौकशी होईल, काही व्हायचं ते होईल, पण एक निष्पाप जीव तर गेला ना हो। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, हे पाप नक्की कोणाचं जरूर सांगा। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।